नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई खूपच रागात असतात आणि त्या प्रेमनाथला सांगत असतात की दादासाहेब काय म्हणाले, स्वतःला साहेबच समजायला लागलेत, मला शेंबडी पोरगी समजतात काय? प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो, कोण बोललं तुम्हाला शेंबडी पोरगी? मोठ्या बाई रागाने म्हणतात की घरात राहायचं आहे ना तुम्हाला? मग प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई माझं काही चुकलं असेल तर 2 थोबाडीत मारा, पण असं बोलू नका, तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघवत नाही हो मला, म्हणून काळजीने विचारतोय. मोठ्या बाई प्रेमनाथवर ओरडत म्हणतात की काळजी वाटते तुम्हाला, तुमच्यामुळे झालं हे सगळं. प्रेमनाथ घाबरत हळूच म्हणतो की प्रचार प्रमुखाला असं बोलू नये सासूबाई. मोठ्या बाई रागाने म्हणतात, तुम्ही तुमची अक्कल चालवली ना म्हणूनच घडलं हे सगळं. तुमचं ते फ्लेक्स प्रकरण पोपटरावांपर्यंत पोहोचलं आहे. प्रेमनाथ हसत म्हणतो, फक्त एवढंच, कसलंही टेन्शन घेता सासूबाई तुम्ही. मोठ्या बाई रागाने म्हणतात, आता टेन्शन आल्याशिवाय टेन्शन घेणार आहे का मी? आमदारकीचं तिकीट देणं पण त्यांच्या हातात नाही आहे म्हणे, पक्षश्रेष्ठी ठरवणार आणि कसली तरी परीक्षा घेणार आहेत माझी. परीक्षेत नियम पण नेमलेत. आता या वयामध्ये परीक्षा द्यायला मी काय शाळकरी मुलगी आहे का? प्रेमनाथ जरा टेन्शनमध्ये येऊन म्हणतो, नाही अजिबात नाही. मोठ्या बाई म्हणतात की प्रत्येक वेळी घास हातातोंडाशी येतो आणि माशी शिंकते. प्रेमनाथ म्हणतो, मग ती माशी आपण एका झटक्यात मारून टाकू. अहो अभ्यास न करता एवढी वर्ष आम्ही इथंपर्यंत पास होत आलो आहोत, विचारा कसं. मोठ्या बाई रागाने प्रेमनाथकडे बघत असतात. प्रेमनाथ म्हणतो, हरकत नाही, आम्हीच सांगतो. अहो सेटिंग लावून पास होत होतो आम्ही, 3 डिग्र्या घेऊन फिरतोय मी आता सासूबाई. कोण परीक्षक वगैरे आहेत ना त्यांची माहिती काढतो मी आणि तुमचं सगळं सेट करून टाकतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि येतो आम्ही असं म्हणून ते तिथून निघून जायला लागतात. मोठ्या बाई त्यांना थांबवत म्हणतात की यावेळी जर माती खाल्ली ना तर मीच माती कालवून ना त्याचे लाडू बनवते आणि तुम्हाला खायला घालते. प्रेमनाथ म्हणतो, सासूबाई यावेळी लाडू नाही सोनं कराल. अहो कोण ते परीक्षक वगैरे, विंजे सरकारसमोर कोण आहेत ते, आम्हाला सगळ्यांचं सगळंच माहिती आहे. सासूबाई फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, असं म्हणून तो मोठ्या बाईंना नमस्कार करतो आणि तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज मंदिरात कीर्तनासाठी आलेले असतात. तर इकडे कीर्तनाला जाता आलं नाही म्हणून इंदू खूपच नाराज असते आणि तिला गोपाळचं बोलणं आठवत असतं की कीर्तनाला जाता येणार नाही असं तो म्हणाला होता. हे सगळं आठवून इंदूला काही झोप येत नसते. तर मंदिरामध्ये व्यंको महाराज कीर्तनाला सुरुवात करतात. आता इकडे इंदूला आठवत असतं की व्यंको महाराज इंदूला म्हणाले होते की काही झालं, अगदी कितीही अडचणी आल्या, कोणीही सांगितलं तरी कीर्तन करायचं अजिबात थांबवायचं नाही. कीर्तनाचा आवाज ऐकून इंदू उठून बसते आणि इकडे तिकडे बघते की कोणी आहे का आणि हळूहळू मंदिराकडे जायला लागते. आता व्यंको महाराज कीर्तनाला सुरुवात करतात. कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, चुकली या माये बाळ हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी. इंदू हळूहळू मंदिराकडे येत असते आणि तिला चक्कर यायला लागते आणि तिथे चक्कर येऊन ती खाली पडते. तेव्हा तिथे एक बाई येते आणि इंदूला उठवते आणि विचारते, बाळा काय झाले तुला, उठ. इंदू डोळे उघडते आणि तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. ती विचारते की बाळा काय होतंय, बरं वाटत नाही का तुला? आणि ती तिच्या बॅगमधून बॉटल काढून इंदूला पाणी देते आणि परत डोक्यावरून हात फिरवत विचारते की चक्कर आली आहे का? तितक्यात मोठ्या बाई बाहेर येतात आणि त्या बाईकडे बघायला लागतात आणि मोठ्याने विचारतात की कोण आहे ग तू आणि उठ. ती बाई म्हणते, अहो ताई जरा गुळ देता का हो? मोठ्या बाई रागाने म्हणतात, माझ्या दारापुढे बसते आणि माझ्याकडे गुळ मागते. ती बाई म्हणते की मुद्दाम नाही बसले काय, झालं लेकराला चक्कर आली म्हणून बसले. आणि मोठ्या बाई रागाने ओढून म्हणतात, उठ. ती बाई उठते आणि इंदूलाही हाताला पकडून उठवते आणि मोठ्या बाईंना मोठ्याने म्हणते की ए बाई, काय जेवणात मांजर खाल्ली आहेस का, कशाला मांजरासारखी फुसकारते? मोठ्या बाई रागाने म्हणतात, ए काय बोलते माझ्यासोबत, मी कोण आहे माहिती आहे का तुला? ती बाई म्हणते की मला नाही माहिती आहे तू कोण आहे, तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? मोठ्या बाई म्हणतात की मला कसं माहिती असेल? मग ती बाई म्हणते की तुला माहीत नाही मी कोण आहे, तसं मलाही माहीत नाही तू कोण आहे आणि विचारते की कोण आहेस ग तू? मोठ्या बाई इंदूला म्हणतात, इंदे सांग तिला मी कोण आहे ते. ती बाई इंदूला म्हणते की बाळा ही बाई काय आपल्यासाठी जास्त महत्त्वाची नाही आहे, तू मला सांग तुला बरं वाटतंय का आता? मोठ्या बाई परत म्हणतात, इंदे सांग तिला मी कोण आहे ते. इंदू अडखळत घाबरत म्हणते की त्या. मोठ्या बाई रागाने म्हणतात, तत फफ मम करायला नीट सांग मी कोण आहे ते. ती बाई हसत म्हणते की बघा पोरीला सुद्धा आठवत नाही तू कोण आहेस. मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि त्या इंदूवर ओरडत म्हणतात, सांगते का आता? इंदू म्हणते, या मोठ्या बाई
ती बाई म्हणते की या मोठ्या बाई आणि अक्कल तर छोट्या बाईसारखी दिसते आणि ती हसायला लागते. मोठ्या बाई रागाने म्हणतात की मापात राहायचा, नाहीतर असं म्हणून त्या दगड उचलून त्या बाईला मारायला लागतात. ती बाई घाबरून म्हणते की दगड खाली टाका, नाहीतर लेकराला लागेल, आणि हात जोडून म्हणते की विठ्ठला, या बाईला अक्कल शिकव रे देवा. मोठ्या बाई हसत म्हणतात की ज्या विठ्ठलाकडे तू माझ्यासाठी अक्कल मागतेस ना, ती बाई हसत म्हणते विठ्ठल तुमचा आहे, असं कुठं असतं का? मोठ्या बाई म्हणतात की मी आनंदीबाई अंताजी दिग्रजकर आणि हे आमचंच मंदिर आहे. ती बाई म्हणते अच्छा, ते आनंदीबाई अंताजी दिग्रजकर तुम्ही आहात का? माफ करा, मी ओळखलं नाही. मोठ्या बाई तिला म्हणतात की तुला आता मी पाहून ठेवलं आहे, तू मंदिरात जायचं नाही. आणि इंदे, तू जर या बाईला मंदिरात घेऊन गेली ना तर तंगडच तोडी ना तुझं, असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. ती बाई हात जोडून विठ्ठलाला म्हणते की विठ्ठला खरंच अक्कल दे रे या बाईला, केवढं बोलते, केवढा तोरा आहे या बाईचा. आणि ती इंदूला विचारते की मला सांग, तू कुठे निघाली होतीस एवढ्या रात्री? इंदू सांगते मंदिरात. बाई विचारते की तुला कीर्तन आवडतं? इंदू सांगते मला कीर्तन खूप आवडतं, मी कीर्तन पण करते. मग ती खुश होऊन म्हणते की आजकालच्या जगात अशी लेकरं भेटणं म्हणजे आमचंच भाग्य. बरं जा तू, बरं वाटते ना तुला आत्ता? तुला का मी येऊ सोडायला? इंदू म्हणते की नको, जाते मी. मग इंदू तिथून जायला निघते आणि मागे वळून म्हणते मावशी, म्हणजे तुम्हाला मावशी म्हटलेलं चालेल ना? ती बाई हसत म्हणते हो चालेल म्हण. इंदू म्हणते की मावशी, तुम्ही विठुरायाच्या मंदिरात त्याचं दर्शन घ्यायला येऊ शकता. म्हणजे मोठ्या बाईने आता तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही मंदिरात नाही येऊ शकत, तर तसं काही नाही, विठुराया सगळ्यांचाच पाठीराखा असतो. ती बाई खुश होऊन इंदूच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते किती गोड बोलतं ग लेकरू, त्या कुठल्या मोठ्या बाई, खरी मोठी तर तू आहेस, किती समजून उमजून बोलतेस. अगं तिच्या एकटीमुळे नाही आहे, विठ्ठल आपल्या सगळ्यांसाठीच असतो, तो आपल्या मनात असतो. आता जरा काम आहे ना म्हणून मी येत नाही आहे, तू जा. मग इंदू मंदिरात जायला लागते. ती परत एकदा मागे वळून पाहते तर तिथे कोणीच नसतं. इंदू घाबरून सगळीकडे बघायला लागते. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सगळेजण कीर्तन ऐकण्यात मग्न झालेले असतात. आता इंदू मंदिरात येते. इंदू खूप रडत असते. ती व्यंको महाराजांजवळ येते आणि त्यांच्या पाया पडते. व्यंको महाराजांचं लक्ष इंदूकडे जातं आणि ते आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात आणि तिला विचारतात की इंदू तू? आणि आता गोपाळसुद्धा तिथे येतो आणि इंदूला बघून जोरात आवाज देतो इंदू. सगळेजण गोपाळकडे बघायला लागतात. गोपाळ धावत इंदूजवळ येतो आणि तिला म्हणतो की तू इथे काय करतेस? तुला ताप आलाय, बरं नाही आहे, म्हणून सांगितलं ना विश्रांती घ्यायचे, म्हणून घरी चल, असं म्हणून गोपाळ इंदूला न्यायला लागतो. मग इंदू रडत म्हणते असं नको करू, मी कीर्तन नाही करत, पण मला इथे बसू दे. तरीही गोपाळ इंदूला घेऊन जायला लागतो. आता व्यंको महाराज गोपाळला थांबवत म्हणतात की गोपाळ थांबू दे इथे तिला. मग गोपाळ म्हणतो की बाबा तिला ताप आला आहे, तिला विश्रांती घेऊ द्या. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की चल इंदे, असं म्हणून गोपाळ इंदूला घेऊन जायला लागतो. आता व्यंको महाराज म्हणतात की गोपाळ थांब, मला माहिती आहे तिला ताप आहे, तिला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले आणि ते बरोबर सुद्धा आहे, पण कीर्तन करणं हे इंदूच्या भाळी लिहिलेलं आहे आणि कीर्तन करणं हाच तिचा आनंद आहे, हीच तिची विश्रांती आहे आणि कीर्तन करणं हीच तिची संजीवनी आहे. इंदू खूप रडत असते. आता व्यंको महाराज इंदूकडे बघत म्हणतात की ये बाळा ये, तुझ्याशिवाय माझं कीर्तनसुद्धा अपूर्णच आहे. आता इंदू गोपाळकडे बघायला लागते. गोपाळ तिला मानेनंच खुणावून सांगतो की जा. तेव्हा इंदू व्यंको महाराजांजवळ जाते. आता गोपाळ तिथे बसतो आणि इंदूकडे बघत म्हणतो की इंदे काही लागलं तर सांग बरं का, मी इथेच आहे. आता व्यंको महाराज कीर्तनाला सुरुवात करतात. इंदूसुद्धा व्यंको महाराजांना साथ देते. आता सगळ्यांना इंदूकडे बघून खूपच वाईट वाटत असतं. आता कीर्तन झाल्यावर इंदू व्यंको महाराजांच्या पाया पडते. व्यंको महाराजांना इंदूकडे बघून खूप वाईट वाटत असतं. व्यंको महाराजसुद्धा रडायला लागतात. आता व्यंको महाराज विठुरायाकडे बघायला लागतात. इंदूसुद्धा विठुरायाकडे बघत असते. दोघेही विठुरायाकडे डोळे भरून बघायला लागतात आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू येत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.